अनेक नगर परिषदांमध्ये बिनविरोध निवड झाल्यामुळे निवडणुकीचा नवा पॅटर्न दिसतोय की काय अशी चर्चा रंगलेली आहे। बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या अनगर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्षांसह सर्व 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। म्हणजे अख्खी नगर पंचायतच बिनविरोध निवडून आलेली आहे। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेमध्ये सुद्धा असाच पॅटर्न दिसून येतोय। दोंडाईचा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासह भाजपचे सर्व 26 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत। तिकडे बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे राज्यभरामध्ये या बिनविरोध पॅटर्नची जोरदार चर्चा होती। अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला गेला। अनगर नगर पंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झालेली आहे। अनगरमधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झालेले आहेत। राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झालेले होते। त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगर परिषद ही बिनविरोध झाली। पण असं असलं तरी सुद्धा उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। तर दोंडाईचा नगर परिषद निवडणूक ही सुद्धा बिनविरोध झालेली आहे। भाजपचे सर्व 26 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत। छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल या सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रामधील पहिलीच नगर परिषद ही बिनविरोध झाली। अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे की दोंडाईच्या शहरामध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले। 26च्या 26 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले। विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे लोक असताना सगळ्यांनी एक दिलाने, एक मनाने एक विचार केला आणि आम्ही इतिहास घडवला। धुळे जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांची निवडणूक आहे। चारीच्या चारी 100% भाजप आणण्याचं आमचं लक्ष्य आहे। पहिलं मिशन आमचं कंप्लीट झालंय। आता आम्ही आगे कुछ करतोय, सगळीकडे जाणार।